स्वागत करतो आपल्या चॅनलला। तर सकाळचे वाजले आहेत आत्ता 6:30 आणि आपण सकाळ सकाळी प्रवासाला सुरुवात करणार आहोत। कुठे जाणार आहोत, कोण कोण जाणार आहोत, कसा प्रवास होणार आहे, किती किलोमीटरचे अंतर असणार आहे, सर्व माहिती प्रवासात भेटणार आहे। तर सर्वांनी सोबत राहा, सर्व अपडेट भेटतील। तर चला बघूया। तर नेहमीप्रमाणे आपल्या प्रवासात असणार आहे आपली केटीन गाडी। अजून आपल्या जोडीला कोण असणार आहे हे पण आपण थोड्या वेळाने सांगणार आहोत। पण नेहमीप्रमाणे आज आपले सपोर्ट सिस्टीम अंकल आपल्या प्रवासात नसणार आहेत। तर जाण्या अगोदर त्यांना एकदा भेटूया आणि प्रवासाला सुरुवात करूया। हे आमचे रॉकी शेट बघू शकताय आणि आमचे बाबा सकाळ सकाळी चुलीला तर सकाळचे आत्ता झालेले आहेत 6:40 आणि आपण प्रवासाला सुरुवात केलेली आहे। तर आज आपल्या प्रवासात बघू शकताय आमचे बंधुराज आबी आहे आणि अजून कोणतरी स्पेशल असणार आहे आपल्या प्रवासात। आज ते कोण आहेत ते पण सांगणार आहोत, फक्त जरा वेळाने। तर आता आपण आहोत दहिवडीतील मायनी चौक मध्ये बघू शकताय। इकडे आपण स्टँड बाजूला जाऊ शकतो, स्टँड कडे आपण चाललो आहोत आता, बस स्टँड कडे। आणि पोरग गाडी चालवतो, शिकलंय, लायसन आलंय म्हणून नवीन होय का। आता आपण दहिवडी बस स्टँड समोरून चाललो आहोत। इकडे बघू शकताय आतमध्ये बस स्टँड आहे आणि बस स्टँड वरून आपण इकडे पिंगळी रोडला निघालो आहोत। तर कुठे चाललो आहोत, सकाळचा व्ह्यू बघा किती मस्त आहे, छानपैकी असं ऊन पडलेलं आहे, बघू शकताय तुम्ही, मस्त पैकी असा व्ह्यू। तर आता आपण निघालो आहोत सातारला, राजधानी सातारा। तर आपल्या दहिवडीतून MH53 ते MH11 सातारचे 64 किलोमीटर अंतर आहे। तर आपण सातारला निघालो आहोत। पण फक्त सातारलाच नाही तर आपण सातारच्या पुढे पण कुठेतरी जाणार आहोत। काही दिवसापूर्वी मी म्हणलं होतं की लवकरच एक ट्रिपची अनाउन्समेंट करणार आहे, ट्रिप करणार आहोत लॉंग रूटची। तर तो क्षण आलेला आहे, आपण लॉंग रूटच्या ट्रिपला निघालेलो आहोत। पण कुठे चाललो आहोत, कोण कोण जाणार आहोत, हे सर्व माहिती तुम्हाला सातारमध्ये गेल्यानंतर मिळेल। तर आपण ही जी ट्रिप करणार आहोत तो एक सिरीज भाग असणार आहे। म्हणजे ह्या ट्रिपचे व्हिडिओ आहेत ना ते पार्ट मध्ये येतील, म्हणजे तुम्हाला डिटेल मध्ये पण माहिती भेटेल, ट्रॅव्हल पण एन्जॉय करता येईल आणि महत्वाची म्हणजे तुम्हाला असं व्हिडिओ बघताना लेंदीपणा वाटणार नाही, असं खूप छान वाटेल। त्यामुळे आपण पार्ट मध्ये व्हिडिओ करणार आहोत। तर ह्या सिरीजचे किती पार्ट असतील, सिरीज कुठली असणार आहे, कुठे आपण ट्रॅव्हल करणार आहोत, कोण कोण आहोत, ही सर्व माहिती आपण सातारमध्ये गेल्यावर देऊया। कारण आपल्यावर जे येणार आहेत ते सातारमधूनच पुढे येणार आहेत। तोपर्यंत सातारपर्यंत आपण मी आणि आबी दोघं ट्रॅव्हल करतोय। तर सातारपर्यंतचा तुम्ही व्ह्यू बघा, कारण दहिवडी ते सातारा एक सिरीजचा पहिला व्हिडिओ होईल पार्ट 1 आणि तिथनं पुढे पार्ट 2 शूट होईल। तर आता आपण दहिवडी ते सातारा प्रवास करतोय, तर बघत राहा, सर्व माहिती भेटेलच। आता आपण दहिवडी मधून निघालेलो आहोत आणि सातारला निघालो, सातारा रोडवर आहोत आपण। तर आपण बघू शकताय पिंगळीमध्ये पोहोचलो आहोत। तर आपण पिंगळीमधून पंढरपूर सातारा स्टेट हायवेला आपण जात आहोत, बघू शकताय। हा आपण स्टेट हायवे पंढरपूर सातारा स्टेट हायवेवर जात आहोत। तर चला, तर सातारला जाताना आपल्याला आता निडळ, महिमानगड, पुसेगाव, कोरेगाव, माहुली आणि सातारा असा रूट असणार आहे। 64 किलोमीटरचे अंतर असणार आहे। तर लवकरात लवकर आपण हे ट्रॅव्हल कंप्लीट, म्हणजे सातारचे रनिंग कंप्लीट करायचा प्रयत्न करणार आहोत। कारण पुढे आपल्याला जायचं आहे अजून आणि दिवसभर आपला ट्रॅव्हलिंग असणार आहे आज। त्यामुळे लवकरात लवकर सातारला पोहोचण्याचा प्रयत्न करूया। तुम्हाला प्रत्येक गाव वगैरे सांगणारच आहे जाताना आपण। तर चला पाहूया। तर सातारला जाताना आपल्याला 2 घाट लागतात।
म्हणजे छोटेसे घाट आहेत पण आहेत. तर पहिला आपल्याला उकिरडीचा घाट लागतो आणि त्याच्यानंतर आपल्याला वर्धनगडचा घाट लागतो. तर असे 2 घाट आहेत. उकिरड्याचा घाट चालू झालेला आहे. अशा वातावरणात नेहमी डोक्यात एकच गाणं येतं की सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. असं सुंदर असं सकाळचं मनमोहक दृश्य आहे. बघू शकताय तुम्ही. तर आपण बघू शकताय पुसेगाव मध्ये पोहोचलो आहोत. पुसेगाव मधून निघालो आहोत आपण. तर पुसेगावला सेवागिरी महाराजांचं खूप मोठा रथ असतो, बघण्यासारखा असतो. खूप मोठी यात्रा पण भरते इथे. लांब लांबून माणसं सेवागिरी महाराजांच्या दर्शनाला त्यांच्या मठात येतात. ते आपण आता पुसेगावच्या मेन चौकामध्ये आहोत. तर इकडे तुम्ही डावीकडे बघू शकताय. हा जो डावीकडे वडूजकोट रोड जातो आणि हा जो बघताय तुम्ही उजवीकडे तो फलटणला रोड जातो ना आपण सरळ. आणि बऱ्याचशा ठिकाणी इलेक्शन चा काळ असल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी चेकपोस्ट आहेत. बऱ्याच ठिकाणी अशा गाड्या वगैरे चेकिंग होतात. इथे चौकामध्ये चालू होतं पण आपल्याला नाही अडवलं. आपण निघालो आहोत पुसेगाव मधनं सरळ. हे जे समोर हत्यार दिसते का नाही एकदा चालवायचे. फिरलंय जोरात येतात म्हणतात. बघायचे कसं आहे हत्यार ते. हे बघू शकताय इथे आतमध्ये सेवागिरी महाराजांचं मंदिर आहे. इकडे आतमध्ये खूप मोठा असा रथ असतो सेवागिरी महाराजांचा. इकडं भक्त निवास वगैरे आहे. बघू शकता सेवागिरी महाराजांचं. बरेचसे भक्त भाविक इकडे येतात. आता आपण निघालो आहोत. पुढचा आपला स्टॉप असणार आहे कोरेगाव. बघू शकताय सीन कसा जोरात आहे. पुढे डोंगर वगैरे बघा दिसतच असेल तुम्हाला. हे जे डोंगरावर दिसत आहे त्याला किल्ले वर्धनगड म्हणतात. वर्धनगडचा किल्ला आहे. बघू शकताय तुम्ही. लांब किती असं छान दिसतंय ते. आणि अशा ठिकाणाहून रोड जातोय. बघू शकताय किल्ले वर्धनगड. हे जे वर दिसत आहे हा किल्ला आहे वर्धनगडचा. खूप असा छान किल्ला आहे. आता आपल्याला वेळ नाही, नाहीतर नक्कीच सगळा दाखवला असता. आम्ही बऱ्याच वेळा किल्ल्यावर गेलेलो आहे. खूप असा छान आहे. आपण पोचलो आहोत कोरेगाव मध्ये. सातारा जिल्ह्यातील एक तालुका MH11 मधील कोरेगाव मध्ये पोचलो आहोत. बघू शकताय जे पंढरपूर, दहिवडी, वडूज, सोलापूर ह्या ठिकाणी जाण्यासाठी इथे आपल्या एसटी महामंडळाच्या बसेस थांबतात ह्या ठिकाणी. आणि जे कोरेगाव जे मेन बस स्थानक आहे ते आतमध्ये आहे. आणि आता आपण कोरेगाव मधून श्री क्षेत्र माहुली आणि त्याच्यानंतर सातारा लागणार आहे आपल्याला. कोरेगावचं रेल्वे स्टेशन आहे. बघू शकता रेल्वे स्टेशन समोरून हा सातारा रोड जाताना. आता विषय असा झालेला आहे की आपल्या जे सोबत येणार आहेत त्यांची बस म्हणजे ते बसनं सातारपर्यंत येणार आहे. तर त्यांची बस झालेली आहे लेट. त्यामुळं आपण एकदम निवांत दमादमाने सातारकडे चाललो आहोत.
आपलं टार्गेट होतं लवकर सातारचं ही कव्हर करायचं, पण त्यांची बस लेट झाल्यामुळे आपण पण पुढे जाऊन काय करू शकत नव्हतो, त्यामुळं एकदम धमाधमाने चाललेला त्यात. तर आपण आता पोहोचलो आहोत श्री क्षेत्र माहुलीमध्ये. इकडे बघू शकताय, इकडं मंदिर वगैरे आहे ह्या साईडला. आणि आता आपण कृष्णा नदीच्या पुलावर आहोत, कृष्णा नदी, आणि इकडे मंदिर वगैरे आहे. आपण काय मंदिरात जाणार नाही आता. परत कधी ज्यावेळेस सातारचा स्पेशल लॉक करू, सातारा पूर्ण कव्हर करण्यासाठी, त्यावेळेस ते मंदिर वगैरे सगळे एक्सप्लोर करू. आता आपण ट्रिप पूर्ण कव्हर करूया. आता श्री क्षेत्र माहुली मधून सरळ सातारा म्हणजे हा जो पार्ट आहे क्षेत्र माहुलीचा, तो सातारचाच भाग आहे. इथून सातारा 1-2 किलोमीटरचा आहे फक्त. सातारा सिटीत जाऊया. तर अशा प्रकारे आपण पोहोचलो आहोत बॉम्बे रेस्टॉरंटला. हा जो सातारा मधला भाग आहे, बघू शकताय समोरून पुणे बँगलोर नॅशनल हायवे आहे. आणि आपण आता इथे पोहोचलो आहोत. इथून आपण बस स्टँड कडे जाणार आहोत. तर आपण सातारमध्ये आहोत आता. आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकताय सातारा जिल्हा परिषद, हे बघा सातारा जिल्हा परिषद आहे. आणि आपण आता सरळ चाललो आहोत. इकडंच SP ऑफिस वगैरे इथेच आहे, SP ऑफिस सातारचे. ह्या ज्या तुम्ही बघू शकता समोर ह्या ज्या गाड्या येतात, हा जो रोड दिसतोय का नाही, हा बोगद्यातून रोड येतो. खाली अंडर बोगदा आहे, पण आपण वरनं जाणार आहोत. राजधानी सातारा, अशा प्रकारे सातारमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता आपण पोहोचलो आहोत पोवई नाक्यावर. बघू शकताय पोवई नाका, शिवाजी महाराजांचं स्मारक. अशा प्रकारे आपण सातारमध्ये पोहोचलो आहोत. तर आपल्या ट्रिपच्या सिरीजच्या पार्ट 1चा आपण इथेच भाग संपवत आहोत आणि दुसरा भाग शूट करण्यास चालू करत आहोत. तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र.